ओला कचरा आम्हीच व्यवस्थापित करायचा आणि महापालिकेने काय हात झटकायचे। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या निर्णयाविरोधात नागरिकांसोबतच आता हाऊसिंग सोसायट्याही आक्रमक झाल्या आहेत। सोशल मीडियावर आम्ही कर भरणार नाही, कचरा रस्त्यावर टाकू, कर घेत असाल तर सेवा द्या, अशा संतप्त प्रतिक्रिया उमटताना दिसतायत। चिखली, मोशी, पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशनने या निर्णयाला अन्यायकारक ठरवत आंदोलनाचा इशारा दिलाय। फेडरेशनचा आरोप आहे की हजारो कुटुंबे राहणाऱ्या सोसायट्यांमध्ये कंपोस्ट खत प्रकल्प उभारण्यासाठी आवश्यक जागाच उपलब्ध नाहीये। कोणतीही पूर्वसूचना, चर्चा किंवा समन्वय न करता हा निर्णय घेतला गेल्याचा त्यांचा दावा आहे। त्यामुळे कचरा व्यवस्थापन ही केवळ सोसायट्यांचीच नव्हे तर महापालिकेचीही जबाबदारी आहे, असं मत आता जोर धरू लागलंय। अनेक रहिवासी विचारत आहेत, आम्ही स्वच्छता कर भरतो, मग अतिरिक्त यंत्रणा उभारण्याचा खर्चही आमच्याच खांद्यावर का? मात्र दुसरीकडे महापालिकेचं म्हणणं आहे, शहरातील वाढत्या कचऱ्याच्या संकटावर मात करण्यासाठी प्रत्येक मोठ्या कचरा निर्मात्याने स्वतःची जबाबदारी स्वीकारली पाहिजे। आता या निर्णयावरून नागरिक, सोसायट्या आणि प्रशासन आमने सामने आले आहेत। हा नियम पर्यावरणासाठी आवश्यक आहे की नागरिकांवर लादलेला अतिरिक्त भार? आणि या सर्वात महत्त्वाचा प्रश्न, कर भरल्यानंतरही कचऱ्याची जबाबदारी पूर्णपणे नागरिकांवर टाकणं योग्य आहे का? तुमचं मत आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। आणखीन घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा पिंपरी चिंचवड न्यूज। सोबतच आमच्या फेसबुक आणि इंस्टाग्राम चॅनलला फॉलो करायला विसरू नका, तसेच यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।